माणगाव येथील एका तरुणानं नोकरीतील अडचणी आणि आर्थिक आव्हानांमुळे नाउमेद न होता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। वाढती बेरोजगारी, पगारातील अडचणी आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर त्यानं चहाचा छोटासा स्टॉल सुरू करून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली। अजिबात लाज न बाळगता आणि आत्मविश्वासानं त्यानं रस्त्यावर चहाचा व्यवसाय सुरू करत भविष्यात स्वतःचं चहाचं दुकान उभारण्याचं ध्येय ठेवलंय। या तरुणाचं नाव रोहन असून तो आपल्या मेहनतीनं व्हिडिओ आणि रील्स बनवून तो सतत सोशल मीडियावर शेअर करत असतो। त्याच्या इंस्टाग्रामवर 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय। त्याची ही जिद्द आणि मेहनत परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते। नोकरी नाही तर स्वतःचा व्यवसाय हा विचार रुजवणारी ही कहाणी ठरली आहे। धुळे जिल्ह्यातील उमरपाटा येथील आदिवासी महिलांनी मशरूम शेतीतून आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केलाय। एकता महिला उत्पादक समूह या गटातील महिलांनी ऑयस्टर मशरूम उत्पादन करून पहिल्याच हंगामात यश मिळवले। गौतम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या उपक्रमामुळे महिलांना घर बसल्या उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झालाय। कमी खर्च, मर्यादित जागा आणि सोपी प्रक्रिया यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरतोय। कमल बिलकुळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू केलाय। सध्या त्या दरमहा 4 ते 5 हजार रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत। स्थानिक बाजारात त्यांच्या उत्पादनाला चांगली मागणी आहे। या उपक्रमामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांसाठी मशरूम शेती एक सक्षम पूरक व्यवसाय ठरतोय। आत्मनिर्भरतेकडे त्यांची वाटचाल अधिक बळकट होते। नमस्कार, माझं नाव आहे वनिता मानेकवर, एकता पेटी उत्पादक गटामा सदस्य आहे। आम्हाला पहिले मशरूम शेती विषय काहीच माहिती नव्हते, काही कशी मशरूम शेती करतात काहीच माहिती नव्हतं। परंतु आम्हाला जवळ गौतम गांगुर्डे सर आम्हाला मशरूम शेतीविषयी माहिती देणे आणि उत्तमरित्या ती आम्ही उत्तमरित्या तयार करत आहे ना। आम्ही आज या म्हणजे आज काय म्हणजे जी 20 ते 25 किलो आजपर्यंत वेची आहे। परंतु आम्ही ते कायमस्वरूपी आज जास्तीत जास्त म्हणजे पिशव तयार म्हणजे बॅगअप होईना जास्त उत्पादक आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। कमल अरविंद बिलकुले, मी एकता महिला उत्पादक गटाची अध्यक्ष आणि उमेद महिला ग्रामीण जीवन उन्नती अभियान याच्या मार्फत आम्ही उत्पादक गट तयार केला आणि त्या मार्फतानुसार आम्ही मशरूम तयार केलं आणि मशरूम तयार करण्यासाठी आम्हाला गौतम गांगुर्डे सरांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यावर ते कसं तयार करावं, बिना केमिकल युक्त तयार करायचं आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर आम्ही त्या सरांनी आम्हाला व्यवस्थितरित्या गरम पाण्यात कसं उकळावं, पाणी उकळवून त्याच्यात किती वेळ भिजत घालावं ते पण आम्हाला व्यवस्थितरित्या शिकवलं आणि त्या शिकवल्यानंतर आम्हाला त्या पिशव्या कशा भराव्या ते पण सरांनी आम्हाला व्यवस्थितरित्या शिकवलं आणि या दिवसांमध्ये त्याचं टेम्परेचर व्यवस्थितरित्या कसं करायचं ते पण सरांनी आम्हाला शिकवलं आणि या दिवसांमध्ये आमच्याकडे 42 किंवा 45 डिग्री तापमान असून सुद्धा आम्ही ते यशस्वीरित्या आम्ही ते पार पाडलं आणि कोणीही ती शेती करू शकतं। धन्यवाद। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत दाखल झालेत। या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीला आमदार प्रवीण तायडे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि पोलीस आयुक्त राकेश ओला उपस्थित असल्याची माहिती आहे। बंद दाराआड सुरू झालेल्या या बैठकीत प्रकरणाच्या तपासाबाबत आणि पुढील कारवाईबाबत चर्चा होत असल्याचं समजतंय। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जवळ कडाजकना ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुकाबड्डी इथं आज पहाटे घराला अचानक आग लागून मोठी हानी झाली। मुकाबड्डी येथील संभा गोविंद नन्नवरे यांच्या घराला लागलेल्या आगीत घरातील 4 शेळ्यांचा भाजून मृत्यू झालाय। घटनेच्या वेळी घरातील सदस्यांनी तात्काळ बाहेर पडून आपला जीव वाचवला। शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घरातील अन्नधान्य आणि सर्व घरगुती साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं होतं। या घटनेमुळे मोठं आर्थिक नुकसान झाले। परिसरात हळहळ व्यक्त होते। वासुदेव लभाने, मी महसूल सेवक आहे इथे। मला आग इथे बातमी कळली, मी त्वरित मुकाबर्डी इथे आलो तर संपूर्ण घर खाक झालेले आहे।
मी त्याचा संपूर्ण पंचनामा केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनाही कळवलेला आहे आणि इथं संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. आता संपूर्ण आग विझलेली आहे आणि अन्नधान्याचं आणि 100% नुकसान झालेलं 100% इथलं नुकसान झालेलं आहे. परिस्थिती. त्या दोन बकऱ्या जळलेल्या आहेत, त्यांच्या 4 बकऱ्या जळलेल्या आहे आणि बाकी बकऱ्या तर सोडून देण्यात आलेल्या आहे, त्या वाचलेल्या आहे, परंतु जीवितहानी अशी कुठली झालेली नाही आहे. आणि इथे सगळे आता विझवण्यात आलेलं आहे. बाकी घरं वगैरे एकच घर पेटलेलं आहे कपाटामध्ये पैसे वगैरे आणि दागिने वगैरे संपूर्ण नुकसान झालेलं हे मी सांगितलंच काय आहे. आहे? त्यांचं कागदपत्र जळलेलं आहे, अन्नधान्य पण जळलेलं आहे. 2 ड्राम धान्य, गहू आणि तांदूळ वगैरे आहे ते जळलेलं आहे. कागदपत्रसुद्धा जळलेले आहे. भांडी कुंडी आणि सगळंच जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या जळलेल्या आहेत. 100% जळलेले आहे. त्याची माहिती मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. जालना येथील मोतीराम अग्रवाल सहकारी बँकमध्ये तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय. अस्तित्वात नसलेला शेतीमाल गोडाऊनमध्ये असल्याचं खोटं दाखवून 177 जणांच्या नावावर कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी रायचंद पुरंगळे आणि निलेश्वर भोसले या 2 आरोपींना अटक केली आहे. यापैकी एक गोडाऊन मालक तर दुसरा व्यापारी असल्याची माहिती समोर आली. या आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपासात हा घोटाळा मागील 5 वर्षांपासून सुरू असल्याचं निष्पन्न झालंय. बँकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू केलेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जालना जिल्ह्यामध्ये जालना मर्चंट बँकेला गंडा घालणारा वेअरहाऊसचा मालक रायचंद सखाराम पुरंगळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सदर विरुद्ध चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 202/2020 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा चंदनझिरा येथे दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांनी सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास API भुगे हे करत आहेत. सदर बँकेला वेअरहाऊसमध्ये सामान ठेवल्याच्या खोट्या पावत्या देऊन 133 लोकांकडून कर्ज केलेलं आहे. त्यामध्ये सुमारे 23 कोटीच्या जवळपास हा अफरातफर केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे. सदर गुन्ह्यामध्ये अजून त्यांना अटक केलेली आहे. अटक करून त्यांचा PCR दरम्यान आणखी अजून तपासामध्ये काय काय निष्पन्न होत आहे ते पाहत आहोत.